नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। शिरूर लोकसभेसाठी आजी माजी खासदारांनी दंड थोपटले असून जागा वाटपा आधीच आजी माजी खासदारांच्या प्रचार यंत्रणेला पाय फुटले। गाव भेट दौरे, सभा, व्याख्यानांच्या माध्यमातून खेड तालुका दौरा सुरू केलेले दिसतात। महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याआधीच शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, तर दुसरीकडे मतदारसंघातच दिसत नाही अशा जोरदार चर्चेत असलेले विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गाव भेटीतच चांगले रमलेले दिसतात। आता उमेदवार नक्की कोण, शिरूरचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पाहूया आजच्या पॉलिटिकल रिपोर्ट मध्ये, पण त्याआधी काही ठळक घडामोडींवर एक नजर। पंचायत समितीच्या आवारात शिंदे सेनेचं शिवालय, राष्ट्रवादीचा आक्षेप, व्हिडिओ कारवाईच्या तयारीत, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष। शरद पवार सांगतील तेच धोरण, पवार साहेब बांधतील तेच तोरण। शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा पुनरुच्चार, मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपांना कोल्हेंचं उत्तर। निसर्गरम्य वांद्रेगाव आणि जोपादेवीलाही क दर्जा, भीमाशंकर परिसरातील पर्यटनाला चालना, भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश। कांदा बटाट्याची आवक घटली, चाकण बाजारात 3,500 क्विंटल कांदा, प्रति क्विंटल 1,600 रुपये भाव, बाजार समिती प्रशासनाची माहिती। माजी खासदारांचा गावभेट दौरा, आढळराव पाटलांचा पश्चिम पट्ट्यात भूमिपूजनाचा सपाटा, तिकिटापूर्वी प्रचाराची लगबग। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत एकत्र आहे। आगामी निवडणुकीमध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरणार आहेत, पण खेड तालुक्यातील स्थानिक राजकारणात या दोन पक्षातील कटुता संपत नाही। खेड पंचायत समितीच्या आवारात शिंदे गटाने शिवालय म्हणजेच पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी जनसंपर्क कार्यालय थाटलं आहे, पण या शिवालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आक्षेप नोंदवला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं यावर गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना थेट पत्र पाठवलं। दरम्यान या प्रकरणावर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे। शिवालयाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसलाही जनसंपर्क कार्यालयासाठी परवानगी द्यावी असे तालुकाध्यक्ष कैलास सांडबोर यांनी बीडीओंना निवेदन दिले आहे। हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर तसे चित्र दिसत नाही, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। शरद पवार सांगतील तेच धोरण आणि शरद पवार बांधतील तेच तोरण या वाक्याचा पुनरुच्चार करत आपल्या शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबद्दलच्या प्रश्नांना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं। हे बघा, मी माझी भूमिका ही अगदी स्पष्ट मांडलेली आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, यामध्ये कुठलीही हे नाही। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे 4.5 वर्ष मतदारसंघात फिरकलेच नाहीत। माजी खासदार आढळराव पाटलांच्या या आरोपालाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं। आपण केलेल्या कामांचा आणि सोशल मीडियाचा दाखला देत हा सूर्य आणि हा जयदरथ असे भाष्य त्यांनी केले। हे लोकांकडून पेक्षा विरोधकांकडून जास्त आहे। माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या युट्यूबवर तेवढ्यासाठीच, कारण काही विरोधकांचा कदाचित सोशल मीडियाचा वयामुळे एक अवेअरनेस कमी आहे, त्यामुळे कसं असतं की सोशल मीडियाचा अवेअरनेस जर असता तर माझी फेसबुक वॉल असेल, इंस्टाग्राम वॉल असेल, याच्यावर तारखांनुसार पोस्ट त्या आल्याच्या आहेत, त्या गेल्याच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असताना मी माझ्या युट्यूबवर या संदर्भात एक कलेक्टिव्ह व्हिडिओ आपण स्वतः पाहू शकता आणि आपण स्वतः हा सूर्य हा जयद्रथ, केवळ चर्चांवर जाण्यापेक्षा हा सूर्य हा जयद्रथ। खेड तालुक्यातील निसर्गरम्य वांद्रे गावास पर्यटन स्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बोटे पाटील यांनी दिली। क दर्जामुळे पुढील काळात वांद्रे गावाला 1 कोटींपेक्षा अधिक निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्याचबरोबर खालुंब्रे गावच्या जोपादेवी देवस्थानालाही क वर्ग दर्जा मिळाला आहे। शरद बोटे पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला आणि तसा प्रस्ताव सादर केला होता, त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये बुधवारी कांद्याच्या 7,000 पिशव्यांची आवक झाली। यामध्ये 3,500 क्विंटल कांद्याला 800 ते 1,600 रुपये भाव मिळाला। चांगल्या प्रतीच्या कांद्यासाठी प्रति क्विंटल 1,600 रुपये दर मिळाला। गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात कांद्याची आवक 2,000 क्विंटलने घटली असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे। याशिवाय
बटाट्याचे 3000 पिशव्यांची आवक झाली असून 1600 रुपये उच्चांकी भाव मिळाला आहे. 20 क्विंटल लसणाची ही आवक झाली असून दर्जेदार लसणाला सर्वोत्तम 25,000 रुपये क्विंटलला भाव मिळाला. शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मतदारसंघात सध्या ऍक्टिव्ह दिसतात. गेले काही दिवस मतदारसंघांमध्ये त्यांनी गावभेट दौऱ्याचा सपाटा लावला आहे. सध्या माजी खासदारांनी खेड तालुका टार्गेट केला आहे. बुधवारी 31 जानेवारी रोजी त्यांनी खेड तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात दौरा केला. राजगुरुनगरमध्ये नवीन पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर माजी खासदार आढळराव पाटील यांनी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बुरसेवाडी, वाळद, साकोर्डी, कहू कोयाळे, हेद्रुज, विराम आणि वडगाव पाटोळे या गावांमध्ये जाऊन विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. आता वळूया आजच्या स्पेशल रिपोर्टकडे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. अगदी कधीही निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही राजकीय आघाड्यांनी आपापल्या तयारीला लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभेची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्यामुळे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. पण महायुतीकडून ही जागा कोण मिळवणार, नक्की कुणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असे असले तरी महाविकास आघाडीचा भाग असलेले शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्या तयारीला लागलेले दिसतात. गेले काही दिवस मतदारसंघांमध्ये त्यांचे गावभेट दौरे सुरू केले आहेत. सध्या माजी खासदारांनी खेड तालुक्यात जिल्हाध्यक्ष असलेले भगवान पोखरकर यांच्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. काही ठराविक भागात निधी देत असल्याची चर्चाही आता वेग धरू लागली आहे. काही गावांमध्ये भेटीगाठी देऊन विविध विकास कामांचे उद्घाटन ते करत आहेत. लोकांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे महायुतीकडून शिरूरची जागा कोण लढवणार हे जरी सध्या गुलदस्त्यात असलं तरी उमेदवार माजी खासदार असणार का, असा प्रश्न सध्या शिरूरच्या राजकीय पटलावर उमटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेही खेड तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले दिसतात. काही दिवसांपूर्वी राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये व्याख्यानमालेच्या निमित्तानं त्यांनी तरुणांशी संपर्क साधला. त्यानंतर वापगाव येथील पक्षाच्या आयोजित आरोग्य शिबिरालाही उपस्थिती दर्शवली. तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत ते आपल्या उमेदवाराची तयारी करताना दिसत आहेत. या सगळ्या राजकीय परिस्थितीवर शिरूर लोकसभेच्या रिंगणात आजी माजी खासदारांमध्ये पुन्हा लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.